राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकदाच 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा झाले। तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। अपात्र महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय। शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार। महसूल मंत्र्यांची जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश। शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार, पण लाभ घेण्यासाठी तातडीने शेतकऱ्यांना हे काम करावं लागणार। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की भविष्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे। ॲग्रिस्टेक नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आणि पुढील वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे। सध्या बाजार समितीमध्ये भुईमुग शेंगांना 7400 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। आधारभूत किमतीमध्ये केवळ 72 रुपयांची वाढ झाली। मक्याला प्रति क्विंटलच्या दरामध्ये 10 रुपयांचीच वाढ। राज्यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची तयारी। अकोला जिल्ह्यातील 45,000वर शेतकऱ्यांना लाभाची शक्यता। 30 जूनपूर्वी लाभ मिळण्याची शक्यता आहे। तोकड्या हजारो शेतकऱ्यांचा एल्गार। पीक विम्याविरोधामध्ये शेकडो ट्रॅक्टरसह SDO कार्यालयावर महामोर्चा। विमा खात्यात जमा झाल्याशिवाय उठणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका। अतिवृष्टी 3 वेळा तरी देखील पीक विम्यातून वगळले। खरीप हंगाम तोंडावर आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। कडाक्याच्या उन्हामध्ये मान्सूनची सुखद चाहूल। पावसाचा अंदाज बदलणार। 37 वर्षांपूर्वीचा तापमानाचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात झाली। हिंगोलीमध्ये मे आणि जून महिन्यांची एकाच वेळी धान्य वाटप सुरू। स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। ई पीक पाहणी आता होणार बंद। पीक पाहणीच्या अचूकतेसाठी मिळणार विद्यार्थ्यांची साथ। लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। 30 जूनपर्यंतच HSRP नंबर प्लेटला मुदतवाढ देण्यात आली। संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द। राज्य सरकारचा मोठा निर्णय। संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देणारे नवीन धोरण तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लिंबाच्या दरामध्ये घसरण। शेतकरी आर्थिक संकटामध्ये। लिंबाला 40 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत आहे। शेतकऱ्यांना लागले कर्जमाफीचे डोहाळे, पण हवी कायमची कर्जमुक्ती। खरीपांच्या पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? शेतकऱ्यांचा सवाल। जिल्हा बँक आणि सोसायट्यांमध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। चांदी 21,000 स्वस्त तर सोन्याच्या दरामध्ये 3600 रुपयांची घट पाहायला मिळत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे थाळी बजाव आंदोलन। थाळी बजाव आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले। मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने योजनेमध्ये मोठा बदल। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना आता मिळणार लाभ। 23 वर्षामध्ये धान्यांच्या हमीभावामध्ये केवळ 1891 रुपयांची वाढ झाली। खते बियाण्यांचे दर चौपट। उत्पादन खर्चावर आधारित भावांचे आश्वासन ठरले पोकळ। मागील 2 दिवसापासून जनगणना सुरू करण्यात आली। 2027चा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे आणि हा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान होणार आहे। घर यादी व घर गणना यामध्ये होतील। धानाला 72 तर कापसाला 557 रुपयांची वाढ। शेतकऱ्यांची फसवणूक की दिलासा? अन्नदात्याच्या घामाची किंमत इतकीच का? महागाईचा तडका, लाल मिरचीचा ठसका। मिरचीचे सध्याचे बाजारभाव या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। सामायिक सातबारा असला तरी देखील सौर कृषी पंपांचा लाभ आता मिळणार आहे। 12.35 रुपये दराने कांदा खरेदी करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजार वधारला। सोयाबीनचा दर 7000च्या पार। हंगामाच्या प्रारंभाला शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील काही दिवसांपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली। सन 2024-25चा पीक विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा।
ई-केवायसीचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश नाहीत. लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट. प्रशासनाचे स्पष्टीकरण. गेल्या काही दिवसांपासून ई-सेवा केंद्रावर ई-केवायसीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. गाय म्हशीच्या दुधाला 7 रुपये अनुदान द्या. कर्नाटक शासनाप्रमाणेच राज्य सरकारने दूध धोरण राबविण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयीन शुल्कामध्ये मुलींना आता 100% सवलत. विकास, लायब्ररी, जिमखाना आदी शुल्कांना पायबंद. DAP खतांच्या किमतीमध्ये 40% वाढ झाली आहे. देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अफवांना बळी पडून पेट्रोल आणि डिझेल पंपावर गर्दी करू नका. यंदा सरासरीच्या कमी पाऊस पडणार. 92% पावसाचा यंदा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज. आशा भोसले यांच्या नावाने मुंबईमध्ये संगीत अकॅडमी. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेंचा इशारा. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशावर. हवामान विभागाची माहिती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगारांना 12,500 रुपयांचा अग्रिम मंजूर करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात देखील नव्याने सुरू होणार 10 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा. पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक. 7,000त विकलेला कापूस आता 8,500वर. बोगस बियाण्यांचा वापर. विक्री केल्यास 5 वर्षांचा कारावास. HT BT कापूस बियाण्यांवर आणली आहे बंदी. शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन. शासनाच्या जाचक अटीमुळे कृषी केंद्र चालक खत विक्री बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये 10 ते 15 बॅग खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर. रासायनिक खत विक्रीच्या नवीन नियमामुळे खत विक्रेत्यांवर डोकेदुखी. ई-केवायसी शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. दुबार नोंदणी करून वेतन उचलणाऱ्यांना बसणार आता चाप. कर्जमाफी फसवी. शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करा. विजय वडेट्टीवार. जालना मर्चंट बँकेच्या 54 कोटी घोटाळ्या प्रकरणी तपासाला आता वेग आला. बारदाना नसल्याने शासकीय खरेदी केंद्र बंद. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू होणार. मदत आणि उपचाराला मिळणार आता गती. आता रुग्णाऐवजी थेट कक्षांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार. किमती वाढल्याने गृहिणीचे बजेट कोसळले. किरकोळ महागाईमध्ये वाढ झाली. महागाईचा दर वाढून 3.4% पोहोचला आहे. टरबूजाचा लाल चिखल. कवडीमोल दरामुळे शेतकरीच गार झाला. उत्पादनाचा खर्च देखील निघेना. युद्धांचा बसलाय फटका. 15 रुपये किलो दराने टरबूज तर 20 रुपये किलोने खरबूज विकले जात आहे. आता शेतकऱ्यांना फार्मर ID विना मिळणार नाही खत. काळा बाजार थांबणार. नांदेड जिल्ह्यामध्ये 6,01,074 शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे. अनुदानित खतांचा मिळणार आता लाभ. लाडकी बहीण ई-केवायसीसाठी विविध दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आले. महाराज्यस्व समाधान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात सोयाबीनची आवक वाढली. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांचा विक्रीवर भर. सोयाबीनला आता सध्या 5,500 रुपयांचा भाव आहे. कांद्यांच्या बंपर स्टॉक खरेदीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निम्म्याने घटविले. कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये भर. सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या समस्या सुटणार. आमदार दानवे यांची माहिती. अंत्योदय कुटुंबियांना आता पुन्हा एकदा मिळणार मोफत साडी. एप्रिल-मे महिन्यात होणार पात्र लाभार्थ्यांना साडीचे वाटप. पीक विम्याचा खड्डा. 2 लाख खातेधारकांचे म्हणजेच की शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपये पाण्यात जाणार. पीक विम्याबद्दल